रोहित आर्या याचा काल पोलिसांच्या झटापटीमध्ये पोलिसांनी गोळीबार केला आणि त्याच्यामध्ये त्याचा मृत्यू झालेला आहे। 1 वर्षापूर्वी रोहित आर्या याने पुण्यामध्ये आंदोलन केलेलं होतं। सातत्याने तो शिक्षण विभागाच्या विरोधामध्ये आंदोलन करत होता, कारण त्याचे जे पैसे होते सरकारकडे ते पैसे सरकार त्यांना देत नव्हतं आणि त्यामुळे सातत्याने आंदोलनं उपोषणं हे रोहित आर्या करत होता। 1 वर्षापूर्वी याच नवी पेठ परिसरामध्ये तो आंदोलन करत असताना त्याला फिट आली। हीच ती जागा आहे, आपण पाहतो याच परिसरामध्ये रोहित आर्या हा आंदोलनाला बसलेला होता आणि याच दरम्यान त्याला फिट आली आणि त्यामुळे इथले जे जवळचे आसपासचे नागरिक होते त्यांनी त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला। यातले पुण्यातले शिवसेनेचे पदाधिकारी होते सूरज लोखंडे यांनी त्यावेळेस त्याला ॲम्ब्युलन्स उपलब्ध करून दिली आणि त्याला घरापर्यंत सोडलेलं होतं। नेमकं काय त्यावेळेस झालेलं होतं? आंदोलन करत असताना अचानकपणे त्याला फिट आली आणि तुम्ही मदत केली, तर काय तो प्रसंग होता? कशासाठी ते आंदोलन ते करत होते? खूप जोरात असा पाऊस होता। आम्ही पत्रकार भवनातनं बाहेर आलो तर परिस्थिती बघितली तर एक माणूस असा रस्त्याला बेशुद्ध पडला होता। मग बेशुद्ध पडला होता, त्याला आम्ही प्रथम उपचार केले, त्याचे हात वगैरे चोळले आणि थोडंसं शुद्धी आणायचा प्रयत्न केला। तर थोडा शुद्धी आल्यावर त्यांनी त्याकडचे असलेले पेपर आमच्याकडे सुपूर्द केले। तर त्या पेपरमध्ये पाहिलं गेलं तर शासनाच्या विरोधात लढा देत आहे आणि त्याचा 26वा दिवस होता उपोषणाचा। तो ह्याच झाडाखाली बसला होता। मग त्याला विचारलं गेलं की आमच्याकडनं की सगळ्या गोष्टी वगैरे, मग त्याचा बोलण्याची जी मानसिकता नव्हती। मग त्याला प्रथम आपले पत्रकार बंधू आम्ही प्रथम पोलिसांना बोलवलो, 108ची गाडी बोलवली आणि त्यांना दवाखान्यामध्ये उपचारासाठी नेलं। मग 2 दिवसांनी त्यांच्या मिसेसचा फोन आला आम्हाला, कारण उपचारासाठी त्यावेळी आम्ही त्यांच्या मुलाला आणि मिसेसला पण फोन केला होता। मग त्यांनी आम्हाला घरी बोलवलं आणि त्यांनी सांगितलं की हा शासनाच्या विरोधात आंदोलन करतोय, याची शासनाकडे पैसे बाकी आहेत, यांनी स्वच्छ शाळा सुंदर शाळा मुख्यमंत्री ही त्याची कन्सेप्ट होती आणि स्वच्छता मॉनिटर हा त्याचा प्रोजेक्ट होता। त्यासाठी त्यांनी आपल्याकडचे जो सोनं नाणं फ्लॅट वगैरे सर्व विकून वगैरे त्यांच्या घरातली जी संपत्ती होती, अक्षरशः जी मुलगा आणि बायको हातात झाली होती की याचा कुठेतरी शासनामुळे जीव जाणार हे त्यांनी तेव्हा डिक्लेअर केलं होतं। त्यामुळे त्या माणसाचे शासनाकडे पैसे होते, त्यासाठी दीपक केसरकर तेव्हाचे शालेय मंत्री होते, त्यांनी त्याला भरपूर असे त्यांनी त्यांच्या दरवाज्यात सुद्धा त्यांनी आंदोलनं केली, मंत्रालयात सुद्धा आंदोलनं केली, पण त्याच्याकडे दुर्लक्ष केलं आणि त्याला कुठेतरी आवाज शासनापर्यंत पोहोचायचा होता। त्यामुळे त्यांनी चुकीचा मार्ग अवलंबला काल, त्यामुळे त्याचा नाहक जीव हा शासनामुळे गेलेला आहे। ज्यावेळेस इथं ते त्यांना फिट आली त्यावेळेस त्यांची पत्नी सुद्धा त्यावेळेस इथं होती उपलब्ध? मुलगा आणि पत्नी नाही, त्यांचे कोणी उपलब्ध नव्हतं। त्यांना आम्ही फोन करून बोलवलं, तेव्हा त्यांच्या पत्नी तर पहिली म्हणली तो मरू दे। त्यांना विचार म्हणलं असं तुम्ही का बोलताय? तेव्हा त्यांनी सांगितलं की हायनी आमच्याकडचं सगळं सोनं नाणं गाण ठेवून सगळं विकून शासनाचे प्रोजेक्ट केले, पण सरकार याचे दादच घेत नाहीये, सरकार हातात झाले होते। हो सरकार, ते तुम्ही बघता ती मागची व्हिडिओ, त्यात ती पत्नी म्हणते की मरू दे, कारण ते पण एवढे हातात झाले होते की त्यांना शासनाने कुठलाही प्रकारचा पाठपुरावा आणि कुठल्याही प्रकारची मदत करत नव्हते। काल आता जी काही घटना घडलेली आहे, म्हणजे त्यांनी काही मुलांना ओलीस ठेवलं, पण त्यानंतर जी पोलिसांमध्ये झटापट झाली, गोळीबार झाला, ज्याच्यामध्ये रोहित आर्या याचा मृत्यू झालेला आहे, काय वाटतं तुम्हाला? 1 वर्षापूर्वी तुम्ही मदत केलेली होती, पण त्याच नंतर काल घटना घडलेली आहे दुर्दैवी। आता प्रशासनाने जर त्याची वेळेस बिलं दिली असती, त्यांनी जे प्रोजेक्ट केला त्याला नाव दिलं असतं, तर त्याला ही टोकाची भूमिका अवलंबना नसती लागली आणि महाराष्ट्राच्या जी लहान मुलं चिमुकली त्यांना कुठेतरी वेटीस धरायची वेळ नसती आली। याला बघायला गेलं तर दीपक केसरकर यांचा दुर्लक्षपणा, शासनाने जे पत्र व्यवहार केलेलं दुर्लक्षपणा, तिने मार्ग जो अवलंबला हा चुकीचा आहे। महाराष्ट्रात कुणी याच्या पुढे अवलंबायला नाही गेला पाहिजे। त्यासाठी प्रत्येकाने जे काम केले ते शासनाने त्याची पूर्णतः दखल घेऊन त्याच्या कामाची त्याला पोचपावती दिली पाहिजे, जेणेकरून माझ्या महाराष्ट्राचा कुठेतरी बदनाम बिहार होत चाललाय हा दृष्टिकोन झाला नाही पाहिजे। तुम्ही ज्यावेळेस त्यांच्या घरी गेलेला होता, असं काय वाटलं होतं वातावरण किंवा त्यांच्या कुटुंबियांच्या बोलण्यावरून की तो इतक्या लेवलला जाईल किंवा इतकी घटना करेल, असं काय वाटलेलं होतं? नाही, त्यांचं स्किल बघितलं, त्यांच्या मिसेसचं किंवा त्यांचं स्किल बघितलं, मिसेस सुद्धा ICSE मध्ये त्यांची चांगल्या पोस्टवरती। तर आपण त्यांना मी म्हणलं होतं ह्या प्रोजेक्ट जाऊ द्या, तुमचं स्किल आहे, त्यांनी तुम्ही शासनाचे दुसरे प्रोजेक्ट घेऊ, पण त्यांची मानसिकता ही ढासळलेली होती। त्यांना काही करून त्या प्रोजेक्टमध्ये जे एवढं कष्ट केलं होतं, काम केलं होतं, त्यातनं त्यांना त्यांचं नाव आणि पैसे जे त्यांचे अडकले होते पाहिजे होते। तर हे सूरज लोखंडे होते, ज्यांनी वर्षभरापूर्वी याच रोहित आर्याला वाचवलेलं होतं। कुटुंबाचा बॅकग्राऊंड सुद्धा त्यांना माहिती आणि त्यामुळे हा जो बळी काल गेलेला आहे तो नेमका कुणाचा बळी आहे? व्यवस्थेने घेतलेला हा बळी आहे का, असा सुद्धा प्रश्न उपस्थित होते। जर शिक्षण मंत्री असलेले दीपक केसरकर किंवा तत्कालीन शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांनी जर त्याचं जे काही बिल आहे ते जर लवकरात लवकर दिलं असतं, तर ही जी कालची घटना घडलेली आहे
ती घडली नसती, पण या संपूर्ण घटनेवरून 1 वर्षापूर्वी पुण्यात नेमकं काय घडलेलं होतं याची चर्चा आता सुद्धा सुरू झालेली आहे. कॅमेरामन तुषार ननावरेसह अमोल धर्माधिकारी, लोकशाही मराठी, पुणे. लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा.